नमस्कार मित्रांनो, मी मोटिवेशनल ट्रेनर आनंद पांडव. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेल्थ एन्झायटीमधून कायमचे बाहेर पडण्यासाठी काही पॉवरफुल पॉझिटिव्ह अफर्मेशन्स सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला जाणवणाऱ्या भय, चिंता, दुःख, अस्वस्थता आणि एन्झायटीच्या विळख्यातून स्वतःला अगदी सहज बाहेर काढू शकाल. या सकारात्मक उद्गारांना म्हणजेच पॉझिटिव्ह अफर्मेशन्सना यूज करून ॲप्लाय करून आपण स्वतःला सरेंडर करायचे आहे आणि आपल्या एन्झायटीचे जे बॉडीली सिम्पटम्स आहेत, फिजिकल सेन्सेशन आहेत, त्यांच्यापासून स्वतःला डिसेन्सिटाईज करायचे आहे. स्वतःला सरेंडर करून यांच्यासोबत जी आपली लढाई किंवा दुश्मनी, द्वेष आहे, त्याला आपण जो प्रतिकार करतोय, कधी यांना घाबरतोय, ते सर्व प्रयत्न आपण थांबवायचे आहेत, बंद करायचे आहेत आणि स्वतःला पूर्णपणे डिसेन्सिटाईज करायचे आहे. या बॉडीली सिम्पटम्सपासून, या फिजिकल सेन्सेशनपासून जे आपल्या एन्झायटीमध्ये आपल्याला जाणवत असतात. आता डिसेन्सिटाईज करण्याचा अर्थ म्हणजे आपले जे फिजिकल सिम्पटम्स आहेत, जे आपल्या एन्झायटीमध्ये आपल्याला प्रखरपणे जाणवतात, त्याच्यासोबत आपण ऑटोमॅटिक इमोशनल कनेक्शन डेव्हलप करत असतो, जोडत असतो. आणि हे असे इमोशन कनेक्शन आहे, अशी एक प्रखर भावना आहे जी आपला सायकोलॉजिकल पेन खूप जास्त प्रमाणात वाढवत असतात. म्हणजे मानसिक ताण खूप जास्त प्रमाणात वाढवत असतात. ही मानसिक पीडा असहनीय वाटत राहते. तर डिसेन्सिटाईज करणे म्हणजे काय? तर आपल्या फिजिकल सेन्सेशनपासून, बॉडीली सिम्पटमपासून आपले इमोशनल कनेक्शन कट करून टाकायचे, त्यांना तोडून टाकायचे. हे कनेक्शन ब्रेक करून टाकायचे, पूर्णपणे वेगळे करून टाकायचे आणि तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला जाणवेल की ह्या पॉझिटिव्ह अफर्मेशन्स यूज करून तुम्ही तुमचे फिजिकल सिम्पटम्स जे एन्झायटीमध्ये जाणवत होते, त्यांच्यापासून तुमचे इमोशनल कनेक्शन कट होत आहे, अगदी अलग होत आहेत. आणि असे केल्याने तुमच्या हेही लक्षात येईल की आता तुम्ही तुमच्या इंटरनल वर्ल्डमध्ये तुमचा जो फोकस या भावनांवर होता, तो आता मनाच्या आत असलेले जे जग आहे, ज्याने तुम्ही बेचैन व्हायचे, चिंतित व्हायचे, दुष्ट भावनांमध्ये गुंतून जायचे, खूप अस्वस्थ व्हायचे, यावर जो तुमचा फोकस होता, तो आता जागृतपणे तुम्ही तुमच्या बाह्य जीवनावर, बाह्य जगावर केंद्रित करू शकता. आणि ही जी प्रॅक्टिस आहे, ती जर तुम्ही कमीत कमी 21 दिवस निरंतर केली तर तुम्ही स्वतःच पाहाल की किती मोठा बदल तुमच्यात डेव्हलप झाला आहे ते. आणि यासाठी तुम्हाला फक्त एखाद्या शांत जागी बसायचे आहे, जिथे तुम्हाला कसला व्यत्यय येणार नाही किंवा अडचण येणार नाही, की ज्यामुळे तुमचे मन भटकायला नको. तुम्ही पूर्णपणे स्थिर आणि शांत झाले असाल तर आता हा व्हिडिओ पुढील काही मिनिटे पाहत राहा, ऐकत राहा. यातील अफर्मेशन्स ऐकत राहा आणि लक्ष पूर्णपणे यावर केंद्रित करा. मी 1 ते 5 अंक उलट क्रमाने काउंट करणार आहे. जसजसे अंक कमी होत जातील, तसतसे अशी कल्पना करायची आहे की तुम्ही शांत होत चालले आहात आणि स्थिर झाले आहात. ज्यावेळी मी 0 म्हणेल, त्यावेळी तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत. कुठलाच विचार करायचा नाही. शांत 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 राहायचं. मी अंक मोजायला सुरुवात करतो. 5 4 3 2 1 आणि 0. डोळे बंद करायचे आहेत. कुठलाच
कुठलाच विचार जास्त प्रमाणात करायचा नाही. कशाचेच विश्लेषण करायचे नाही. कुठल्याही वेदनांवर, भावनांवर उगाचच तर्क वितर्क करायचे नाही. सर्व काही आत्ताच समजले पाहिजे असा आटापिटा मुळीच करायचा नाही. मित्रांनो, आपल्या मेंदूला कुठल्याही विचारांचे खूप जास्त ॲनालिसिस करण्याची सवय असते. तो तर्कवितर्काने खोलात शिरण्याचा प्रयत्न करत असतो, विश्लेषण करत असतो. या क्षणाला त्या सवयीचा त्याग करायचा आहे, त्यांना सोडून द्यायचे आहे. दीर्घ श्वास घ्या आणि दिवसभरात जे काही झाले आहे किंवा जे काही होत आहे त्याला मुक्त करा. त्याचा विचार करायचा बंद करा. त्यांना जाऊ द्या. त्यापासून स्वतःला दूर करायचे आहे आणि आपलं लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. श्वास लयबद्ध पद्धतीने आत येत आहे आणि तसाच बाहेर जात आहे. दीर्घ श्वास घेत राहा आणि हळूहळू सोडत राहा. प्रत्येक येणाऱ्या श्वासाबरोबर ब्रह्मांडीय शक्ती, उपचारक शक्ती तुमच्या आत प्रवेश करत आहे आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्यातील तणाव, भीती, चिंता, दुःख आणि दूषित घटक बाहेर जात आहेत. आता कोणताही तुमचा विचार असेल, अफर्मेशनबद्दल, भीतीबद्दल, चिंतांबद्दल, एन्झायटीबद्दल, मनात येणाऱ्या विचारांबद्दल, अशा प्रकारचे सर्वच विचार आता थांबवायचे आहेत. त्यांच्यावर लक्ष द्यायचे नाही. सध्या ते गरजेचे नाहीत. त्यांना आता आपल्याला सॉल्व नाही करायचे. त्यांना आता ॲड्रेस करायचे नाही. तुम्ही आता काही क्षण स्वतःवर लक्ष देण्यावर केंद्रित करायचे आहे. या अफर्मेशन तुम्हाला आता केवळ ऐकायचे आहेत आणि त्या ऐकताना तुमचं ध्यान केवळ यावर केंद्रित करायचे आहे आणि तुम्हाला जे सांगितले जाईल ते अनुभव करण्याचा, इमॅजिन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तशी कल्पना करायचीच आहे. ते तसेच होत आहे असे मानायचे आहे आणि समजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे ऐकायचं की जेव्हा तुम्ही ह्या सब स्टेटमेंट्स ऐकाल यावर अशा प्रकारे ध्यान द्यायचे की ते तुमच्या अंतर्मनातील खोल मनात उतरलं पाहिजे. तुम्ही हे केवळ कानाने ऐकतात इथपर्यंत हे मर्यादित ठेवायचं नाही, तर ते खोल अंतरंगातील अचेतन मनात पोहोचलं पाहिजे आणि तशीच तुमची स्थितीही बनली पाहिजे. तुम्ही तसेच स्वतःला मानायचं आहे आणि तसंच झालेलं किंवा होत आहे असे जाणायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला या अफर्मेशन्सवर ध्यान केंद्रित करून हे सर्व साधायचे आहे. आता या अफर्मेशनवर ध्यान द्या, लक्ष केंद्रित करा आणि एकाग्रतेने ऐकत राहा. मी सेफ आहे. मी सुरक्षित असल्याचे अनुभवत आहे. मी सुरक्षित असल्याचे मला जाणवत आहे. मी माझ्या शरीरात निर्माण होणाऱ्या सर्वच फिजिकल सेन्सेशन्सचा ऑब्झर्वर आहे. मी माझ्या बॉडीवर जाणवणाऱ्या सर्वच सेन्सेशन्सचा फक्त एक ऑब्झर्वर आहे. मी या क्षणाला फक्त पॉझिटिव्ह थॉट्सवरच ध्यान केंद्रित करत आहे. या क्षणाला माझा फोकस फक्त पॉझिटिव्ह थॉट्सबद्दल विचार करण्याचा आहे. मी स्वतःशी कुठल्याही अटी शर्तींशिवाय प्रेम करत आहे. मी स्वतःवर कसल्याही प्रकारच्या अटी शर्तींशिवाय प्रेम करत आहे. माझ्या बॉडीमध्ये जे सेन्सेशन आहे ते खूपच नॉर्मल आहे. माझ्या शरीरात उद्भवणाऱ्या फिजिकल सेन्सेशन्सना मी अलाव करत आहे आणि त्यांना हव्या तशा वाहून देत आहे.
त्या जशा आहेत तशा त्यांना निर्माण होऊ देत आहे. ह्या सेन्सेशन्स निर्माण होतात, उद्भवतात आणि कसले ना कसले रूप घेत राहतात. मी फक्त त्यांना ऑब्झर्व करत आहे, तटस्थपणे त्यांना केवळ पाहत आहे. ऑब्झर्व करता करता मला जाणवत आहे की ह्या सेन्सेशन्स, या वेदना, हे विचार, या भावना येत आहेत तशाच त्या जातही आहेत. ते निर्माण होत आहेत तसेच ते नष्टही होत आहेत. ते उत्पाद व्यय उत्पाद व्यय उत्पाद व्यय उत्पाद व्यय होत आहेत. आता मी माझ्या बॉडीली फिलिंग्सला, फिजिकल सेन्सेशनला रिॲक्ट करणं थांबवत आहे. असे करण्यातून मुक्त होत आहे. या कार्यातून स्वतःला स्वतंत्र करत आहे. आता मी माझ्या शरीरात जाणवणाऱ्या संवेदनांना प्रतिकार करणं, रिॲक्ट करणं थांबवत आहे. या संवेदनांना तटस्थपणे पाहणे अगदी सेफ आणि सुरक्षित आहे, असा माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि तसेच मी मानत आहे. प्रत्येक फिलिंग्स जी माझ्या शरीरात अराईज होते, निर्माण होते, उद्भवते, त्यांच्यासोबत माझे विचार आणि माझे ध्यान आता ताळमेळ घालत आहेत. हे इतके दृढ आहेत की ज्यामुळे मी माझ्यातील भय, चिंता, दुःख, एन्झायटी पासून पूर्णपणे मुक्त होत आहे. यांना कायमचे माझ्या जीवनातून दूर करत आहे. त्यांना कायमचा निरोप देत आहे. मी आता स्वतःला असे अनुभवत आहे की मी भयमुक्त आहे, चिंतामुक्त आहे. ह्या शारीरिक संवेदनांप्रती आणि त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भयापासून. खरं तर आता मी यांवर विश्वासच ठेवत नाही की या संवेदना, या भावना माझं काही नुकसान करतील म्हणून. ह्या शक्तिहीन आहेत, काल्पनिक आहेत, केवळ विचार आहेत, वास्तव नाही. आणि ही जी माझ्यातील भीती आहे, जी मला सतत भयभीत करत आहे, ती आता पूर्णपणे माझ्या स्वाधीन आहे. खरं तर माझ्या कंट्रोलमध्ये आहे. या भयावर मी आता विजय मिळविला आहे आणि स्वतःला भावनात्मक रूपाने मजबूत करत आहे. एक बॅलन्स, एक संतुलन, एक समतोल बनवत आहे. प्रत्येक येणाऱ्या श्वासागणिक हे संतुलन वाढत चाललं आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत मला जाणवत आहे की मी केवळ या संवेदनांना येताना आणि जाताना तटस्थपणे पाहत आहे. त्यांना ऑब्झर्व करत आहे, अगदी त्यांना कुठलीही प्रतिक्रिया देण्याशिवाय आणि कुठलीही रिॲक्शन करण्याशिवाय, ज्यामुळे मी स्वतःला खूपच सेफ असल्याचं अनुभवत आहे. आणि ही जाणीव देखील होत आहे की माझ्यात जी इमोशन्स आहेत त्यांना जाऊ देत आहे. प्रत्येक जाणाऱ्या श्वासाबरोबर माझ्या शरीरातील भयावह संवेदना, चिंता, भय हे देखील बाहेर निघून जात आहेत. ज्यांना मी सहसा जखडून ठेवायचो, होल्ड करून ठेवायचो, पकडून ठेवायचो, त्यांना सोडणं, त्यांना रिलीज करणं आता खूपच सहज, सुलभ वाटत आहे. या क्षणाला अगदी सोपं आणि सुलभ वाटत आहे की मी हे जे काही करीत आहे, जे ध्यान करत आहे, जे सजगपणे लक्ष केंद्रित करत आहे, ते माझ्या थ्रू, माझ्यामार्फत होत आहे. मी स्वतः हे करत आहे. आणि हे सर्व करत असताना मी माझ्या स्वतःच्या मनाला, भावनांना आणि माझ्या शरीराला मला नेमकं काय सांगायचे आहे, काय सुचवायचे आहे ते समजून घेत आहे. त्या सर्वांचं म्हणणं मी ऐकून घेत आहे. प्रत्येक संवेदनांचा मला नेमकं काय सुचवण्याचा प्रयत्न आहे हे मी जाणून घेत आहे. मी स्वतःला विचलित न करता, न घाबरता मी ऐकून घेत आहे. आणि असे करण्याने मी स्वतःला हील करत आहे, बरे करत आहे. स्वतःच उपचार करत आहे.
स्वतःला पूर्णपणे शांत करत आहे आणि यामुळे जी हिलिंग माझ्या शरीरावर आणि माझ्या मनावर सक्रिय होत आहे ती खूप उत्तमपणे काम करत आहे आणि तिचा असर मला पूर्णपणे जाणवत आहे. सध्या मला कोणालाही भेटून विचारण्याची, कोणाच्याही सल्ल्याची किंवा कोणाच्या सहानुभूतीची गरज वाटत नाही की मला नेमकं काय होत आहे, माझं सर्व ठीक आहे ना, अशी सांत्वना की असे कुणाला विचारण्याची आता मला मुळीच गरज वाटत नाही. मला आता हे पूर्णपणे लक्षात आलं आहे की मी पूर्णतः सेफ आहे, सुरक्षित आहे आणि या समाधानाचा मी अनुभव घेत आहे. तो क्षणाक्षणाला वाढत आहे. मी माझ्या बॉडीली फिलिंग्स आणि सेन्सेशन्सच्या प्रती पूर्णपणे स्वतःला सरेंडर करत आहे आणि किंचितही कसल्याही प्रकारचा संघर्ष करत नाही. आजपासूनच नव्हे तर आत्तापासूनच मी स्वतःला या बॉडीली फिलिंग्सच्या प्रती आणि सेन्सेशन्सच्या प्रती स्वतःला सरेंडर करत आहे आणि हे पाहणे सुरू करतो की ह्या ज्या अफर्मेशन्स आहेत या मला एक असा मार्ग दाखवत आहे, असे सत्य दाखवत आहे की मी सेफ आहे, मी शांत आहे आणि ही शांती, ही सेफ्टी ग्रहण करणे कठीण नाही, सहज सुलभ आहे की ज्यासाठी मला फक्त माझा फोकस, माझं ध्यान या सेन्सेशन्सवर केंद्रित करायचे आहे आणि केवळ हेच आणि एवढेच गरजेचे आहे. यापेक्षा जास्त काहीच करण्याची गरज नाही. या सेन्सेशन्सना हील करण्यासाठी त्यांना ॲड्रेस करून, त्यांना अटेंड करून, त्यांना शांत करून, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून या संवेदनांना, या भावनांना शांत करता येते. बस हाच एकमेव उपाय मी उपयोगात आणू शकतो आणि यांना रिलॅक्स करू शकतो आणि मीही रिलॅक्स होऊ शकतो आणि मी होतही आहे. आता मी माझ्या आतल्या या भयावह भावनांना आणि विचारांना तटस्थपणे केवळ पाहत आहे, अगदी न विचलित होता, न घाबरता. ज्या संवेदना, ज्या भावना मला भयभीत करायच्या, घाबरवायच्या, आता मी त्यांना भीक घालत नाही, त्यांना घाबरत नाही, केवळ तटस्थपणे त्यांना पाहत आहे, ज्या मला सतत सांगत असतात की काहीतरी अनभिज्ञ, काहीतरी चुकीचं, काहीतरी भयानक घडणार आहे. मी आता त्यांना सिरियस घेत नाही, मुळीच अस्वस्थ होत नाही आणि या काल्पनिक वल्गनांचा अस्वीकार करतो, त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि माझं लक्ष, माझं ध्यान मनाच्या त्या आवाजांवर केंद्रित करतो जो आवाज मला सांगत आहे की मला शांत चित्त होणं आणि राहणे गरजेचे आहे. मी स्वतःचंच ऐकून आणि स्वतःच्याच फिलिंग्सला फॉलो करून माझ्यातील बॉडीली सेन्सेशन्सला अलाव करत आहे, पूर्णपणे शांत चित्त करत आहे, स्थिर करत आहे आणि मी आतून पूर्णपणे शांत आणि सुरक्षित आहे. मी माझ्या मनाच्या त्या आवाजांवर लक्ष केंद्रित करत आहे जो मला सांगत आहे की मी एक चांगली व्यक्ती आहे, एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, मी सकारात्मक आहे आणि मी योग्य दिशेने जीवनात मार्गक्रमण करत आहे, पुढे जात आहे. मी माझ्या मनातील त्या विचारांना, त्या आवाजाला ऐकत आहे जे मला हे सांगत आहे की मी आता सुरक्षित हातांमध्ये आहे, मी सुरक्षित आहे, मी सेफ आहे आणि मी आरामात आहे. या एन्झायटीच्या विळख्यातून बाहेर पडत आहे, त्यांना पार करत आहे, मी सुखी होत आहे, आनंदी होत आहे, समाधानी होत आहे. या क्षणाला मी असा कुठलाच विचार करण्याची चूक करत नाही की ही जी एन्झायटीची फिलिंग्स आहे ही अननॅचरल आहे, ही बॉडीली फिलिंग्स आहे ही अननॅचरल आहे. खरं तर मला असे जाणवत आहे, असे लक्षातच येत आहे की हे सर्व पूर्णपणे नैसर्गिक आहे, अगदी सर्वसाधारण आहे.
मी आता माझ्या बॉडीली फिलिंग्सना आणि फिजिकल सेन्सेशन्सना जीवनाचा एक भाग मानत आहे. यांना डेली लाईफच्या रुटीनचा एक पार्ट म्हणून पाहत आहे आणि मी ह्यांचा स्वीकार करत आहे. ठीक आहे ना? आहेत हे जीवनात. जरी हे मला जाणवत असले तरी पण मी मात्र आता स्वतःला कॉन्फिडंट असल्याचं अनुभवत आहे. मी आता खूपच शक्तिशाली असल्याचं मला जाणवत आहे, कारण मी सर्व सकारात्मक उद्गारांनी ह्या पॉझिटिव्ह अफर्मेशन्सच्या माध्यमातून स्वतःला पूर्णपणे सकारात्मक बनवू शकतो. हे अफर्मेशन मला शारीरिक फिलिंग्स आणि बॉडीली सेन्सेशन्सच्या प्रति सामना करण्याची शक्ती प्रदान करत आहे. मी या अफर्मेशन्समधून शक्ती ग्रहण करत आहे आणि हीच शक्ती मला या सेन्सेशन्सची लढण्याचं बळ देत आहे. यांना पार करण्यास मला सज्ज करत आहे. मी आत्तापासूनच हा निर्णय घेत आहे की हा जो माझ्यात बदल घडत आहे, हे जे माझ्यात परिवर्तन आलं आहे ते आता मी पूर्णपणे आत्मसात करत आहे, अखंड स्वीकारत आहे. आणि हे जे परिवर्तन आहे, जो बदल आहे, अफर्मेशनच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनात आणण्याचा यालाच एक माध्यम बनवून पुढे स्वतःला आणखीन सकारात्मक, आणखीन शक्तिशाली आणि पूर्णपणे शांत करायचा सराव करत राहीन. मला हे देखील दिसत आहे, जाणवत आहे, ही जी हिलिंग आहे ती माझ्या शरीरात खूप छान प्रकारे होत आहे. मी हील होत आहे कारण मी या अवस्थेत, या स्टेट ऑफ माइंडमध्ये मी खूप शांत चित्त आहे आणि मी स्वतःला खूपच उत्साहित, एनकरेज आणि इन्स्पायर करत आहे. मी हा स्वीकार करतो की ह्या बॉडीली फिलिंग्स आणि सेन्सेशन्समुळे माझं मन जे इतकं उत्तेजित राहायचं, माझं मन जे इतकं बेचैन राहायचं, आता यांची माझ्या जीवनात काहीच गरज नाही आहे. मी यांच्याप्रती स्वतःला डिसेन्सिटाईज करत आहे. यासाठी मी माझ्या शरीरात उद्भवणाऱ्या बॉडीली फिलिंग्स, फिजिकल सेन्सेशन्स सोबत आता स्वतःला मुक्तपणे वाहवत जाऊन देत आहे. त्यांना केवळ जाताना पाहत आहे, येताना पाहत आहे, अगदी तटस्थपणे, ना कसले सवाल जवाब करता, ना कसला आटापिटा करता, ना कसला संघर्ष करता. यांना अलाव करतो आणि केवळ स्वीकारभाव जागृत ठेवत आहे. स्वीकारभाव अनुभवत आहे, साक्षीभाव अनुभवत आहे. माझ्या हेही लक्षात आलं आहे की मी आता यांना खूपच चांगल्या प्रकारे समजून घेत आहे. यांना केवळ तटस्थपणे पाहत आहे आणि मी यांना कसल्याही प्रकारचे लेबल लावत नाही की हा काही आजार आहे, की हे काही भयानक आहे, की हा खूप भयभीत करणारा अनुभव आहे. ना असले काही लेबल लावत, ना असले काही विचार करत, ना असे काही बोलत. आणि हे करण्याने मी स्वतःला खूपच स्ट्रॉंग बनवत आहे, स्वतःमधील शक्ती वाढवत आहे आणि मला ही देखील जाणीव झाली आहे की माझ्यात खूप क्षमता आहे. एक माणूस म्हणून मी माझ्या सर्व समस्या, सर्व अडचणी सोडवू शकतो, त्यांवर मात करू शकतो, त्यांचं समाधान करू शकतो. मला ही देखील जाणीव आहे की जेव्हा या सर्व समस्या संपून जातील तेव्हा माझ्याकडे खूप काही आहे. त्याच्या मार्फत मी या जीवनात, या जगात एक आदर्श व्यक्ती म्हणून जगत राहीन, ज्याची या जगाला गरज आहे आणि त्याचबरोबर मलाही या जगाची गरज आहे. मी या जगात, या विश्वात, माझ्या आसपासच्या दुनियेत माझे जे टॅलेंट्स आहेत, माझी जी क्षमता आहे, यांच्यामार्फत इथे लोकांशी छान ताळमेळ बनवत आहे, त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करू शकतो आणि मी संबंध निर्माण करतही आहे. आणि त्यांच्या दिशेने पाऊल पुढे उचलण्यासाठी मला माझ्या एन्झायटीच्या फिलिंग्सना पूर्णपणे ठीक करायचे आहे, जे की मी या अफर्मेशन मार्फत करत आहे.
आणि ही पूर्ण प्रोसेस, संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी अतिशय सुलभ आहे, सोपी आहे. मी अगदी सहजतेने हे करत आहे. प्रत्येक येणाऱ्या श्वासासोबत मी खूप सारा कॉन्फिडन्स, हिलिंग पॉवर आणि ब्रह्मांडीय शक्ती माझ्या आत भरत आहे, की ज्याच्यामुळे माझ्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणीवर, समस्येवर मात करण्याची क्षमता आहे. मी माझ्या शरीरातील फिलिंग्स आणि सेन्सेशन्सचा सामना अगदी सहजपणे करू शकतो आणि करतही आहे. यांना दूर करू शकतो आणि आता मला असा कोणताच विचार येत नाही आणि मी आणूही इच्छित नाही की जो मला हे सुचवेल की मला या बॉडीली फिलिंग्सच्या प्रती, फिजिकल सेन्सेशन्सच्या प्रती पूर्णपणे निश्चित व्हायला हवं. पूर्णपणे मला समजले पाहिजे की मला काय होत आहे, का होत आहे. मी या निश्चिततेपासून, या सर्टिनिटीपासून स्वतःला मुक्त करत आहे. स्वतःला यापासून पूर्णपणे स्वतंत्र करत आहे. आणि माझी अशी मुळीच इच्छा नाही की ह्या सेन्सेशन्स, या फिलिंग्स काय आहेत, का आहेत, ह्या केव्हा संपतील, ह्या कुठलं रूप घेतील, ह्या किती वाढतील, ह्या केव्हा जातील. मला आता हे काहीच जाणून घ्यायची गरज वाटत नाही. कारण मी या सेन्सेशन्स आणि फिलिंग्ससोबत देखील कम्फर्टेबल आहे, ज्या मला जाणवत आहेत. खरं तर मी त्यांचे चॅलेंज स्वीकारले आहे. यांच्या येण्याला आणि जाण्याला मी केवळ तटस्थपणे पाहून यांच्याप्रती स्वतःला मजबूत आणि कॉन्फिडंट बनवत आहे. मी आत्तापासूनच माझ्या स्वतःच्या अंतरंगात निर्माण होणाऱ्या सर्व सेन्सेशन्स, सर्व फिलिंग्स, सर्व प्रकारच्या भावना आणि सर्व प्रकारचे विचार यांच्याप्रती स्वतःला पूर्णपणे सजग राहण्यास तयार करत आहे. स्वतःला बळकट, स्थिर आणि शांत राहण्याचा एक मार्ग निवडत आहे. मी हा देखील स्वीकार करतो की यांच्यावर विजय मिळवण्यासाठी, यांच्यापेक्षा वरचढ होण्यासाठी मला गरजेचे आहे की माझ्या अंतरंगातील निपक्ष, भेदभावविरहित, पूर्णपणे सकारात्मक माझा जो स्व आहे, माझा जो विचार आहे, माझं जे व्यक्तित्व आहे, माझा जो सेल्फ आहे, त्याच्यासोबत मी माझा ताळमेळ बसवत आहे, ताळमेळ घालत आहे. आणि तिथून मला ज्या इंट्युशन मिळत आहेत, आत्मप्रेरणा मिळत आहेत, त्यामध्ये मी माझ्यातील आत्मविश्वास आता अधिकच दृढ करत आहे, मजबूत करत आहे. आणि त्याच आत्मविश्वासाने असे मानतो की मी स्वतःच्याच मार्फत स्वतःलाच अंतरंगातून पूर्णपणे शक्तिशाली बनवू शकतो. आणि या जीवन प्रवासात मी स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत राहीन, ऐकून घेत राहीन आणि स्वतःला उत्तम प्रकारे स्वतःलाच फॉलो करण्यास तयार राहीन. आणि तेच या क्षणाला मी करतही आहे. मला आता हे जीवन म्हणजे एक मनोरंजक प्रवास वाटत आहे. मी माझ्यासाठी जे अंतरंगात प्रेम आहे त्याचा स्वीकार करत आहे. कारण ह्या प्रेमाच्या साहाय्यानेच मी स्वतःला हील करू शकतो, सुदृढ करू शकतो. ह्या ज्या अफर्मेशन्स आहेत त्या माझ्या आत एका स्विचचे काम करत आहे. हे स्विच जसे प्रेस होते, जसे ऑन होत आहे, तसे माझ्यात आमूलाग्र बदल घडत आहे, एक परिवर्तन घडत आहे. मला जाणीव आहे की माझ्यात उद्भवणाऱ्या बॉडीली फिलिंग्स आणि फिजिकल सेन्सेशन्स मला हतबल करायच्या, मला सळो की पळो करून सोडायच्या, मला जखडून ठेवायच्या, मला लाचार करून ठेवायच्या. मी एक विक्टीम बनून राहायचो. एक अपराधी भावना सतत माझ्यात घुटमळत राहायची. यांच्यासमोर माझे सर्व शस्त्र गळून पडायचे. मी शक्तिहीन व्हायचो आणि ह्या माझ्यावर हावी व्हायच्या, मला त्यांचा गुलाम करून ठेवायच्या. पण आता ह्या अफर्मेशनचे हे स्विच माझ्यात ऑन झाले आहे. हे बटन मी माझ्यात
प्रेस केलं आहे, ऑन केलं आहे, दाबलं आहे, ज्यामुळे माझ्या वृत्ती आणि दृष्टिकोन पूर्णपणे बदलले आहेत. आणि या ज्या बॉडीली फिलिंग्स, फिजिकल सेन्सेशन मला भयभीत करायच्या, शक्तिहीन करायच्या, त्यांच्यापेक्षा मी आता शक्तिशाली आणि वरचढ झाल्याचे मी आता अनुभवत आहे. या अफर्मेशनच्या स्विचने मी आता असा बदललोय की या संवेदना, या भावना यांच्याप्रती माझ्या तीळ मात्रही भय उरलं नाही, भीती राहिली नाही, कसलीच चिंता जाणवत नाही. मला आता अशा कोणत्याच इरॅशनल फिलिंग्स, थॉट्स येत नाहीत की जे मला हे सांगतील की या फिलिंग्स, या सेन्सेशन्स खूप भयानक आहेत. यांच्यासोबत मी आता इमोशनली रिॲक्ट होत नाही. खरं तर ह्या अफर्मेशनच्या स्विचने माझ्यातील इमोशन देखील रिलॅक्स झाले आहे. माझ्या आत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया करण्याची सवय नष्ट केली आहे. माझ्या आत जी रिॲक्शन करण्याची उत्तेजना आहे, उर्मी आहे, ती आता कमी झाली आहे, माझ्या कंट्रोलमध्ये आली आहे. मला आता हेही समजत आहे की या बॉडीली फिलिंग्स, फिजिकल सेन्सेशन्स आहेत, त्या सर्वांप्रती मला रिॲक्ट होण्याची मुळीच गरज नाही आहे. त्यांच्याप्रती अतिविचार करण्याची काहीच गरज नाही, चिंता करण्याची काहीच गरज नाही. कोणतीही चिंता किंवा भीती एक प्रकारची शारीरिक किंवा मानसिक रिॲक्शन आहे आणि मी ह्या रिॲक्शनला आता जाऊ देत आहे. त्यांच्यात सहभागी न होता केवळ तटस्थपणे पाहत आहे. आणि असे करण्याने माझी जी स्वप्न आहेत, ज्या माझ्या कल्पना आहेत, त्यांना मी वास्तवामध्ये, सत्यामध्ये उतरवत आहे. मला सर्वात जास्त गरजेचे आहे की मी यांच्या अधीन होण्यापासून, यांचा गुलाम होण्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे. आता त्या मला चालवत नाहीत, माझ्यावर हावी होत नाहीत, कारण मी सजग आणि सावध आहे. मी आता जे करत आहे त्यामुळे मला जे हवं आहे ते मिळत आहे. मी तसाच बनत आहे, घडत आहे. आता मी माझ्यावर खूप छान कंट्रोल ठेवला आहे आणि एक ग्रेट मास्टरी अटेंड करत आहे. मी आता स्वतःचा मालक बनलो आहे. आता या भावना, या संवेदना मला संघर्षहीन असल्याचं जाणवत आहेत. सध्या मी कुठल्याही प्रकारचं स्ट्रगल फील करत नाही. मी आता यांचा मालक बनत आहे. ते पूर्ण माझ्या अधीन होऊन माझ्या अधिकारात येत आहेत, कारण मी आता यांना केवळ येताना आणि जाताना पाहत आहे आणि त्या जशा आहेत त्यांना तशा स्वीकारत आहे. मी क्षणाक्षणाला आणि दिवसेंदिवस माझ्या अंतरंगातील स्वीकृतीचा भाव वाढवत आहे. आणि ही जी यात्रा आहे, प्रवास आहे, तो केवळ मनोरंजकच नाही तर मला मनापासून आवडत आहे. मी या प्रवासावर प्रेम करत आहे. यात मी स्वतःला पूर्णपणे बदलत आहे, माझ्यातील परिवर्तन पाहत आहे. नकारात्मक गुलामीतून मी स्वतःला मुक्त करत आहे. मला हे देखील जाणवत आहे की माझी जी सेल्फ अवेअरनेस आहे, माझी जी चेतना आहे ती खूप वाढत चालली आहे. मी स्वतःला खूप चांगल्या प्रकारे समजून घेत आहे, जाणत आहे. मी आता हे देखील शिकलो आहे की ज्या वेळी या नकारात्मक भावना आणि संवेदना वर डोके काढतील त्यावेळी कसे सजग आणि सावध होऊन स्वतःला शांतचित्त आणि स्थिर करायचे, कसा स्वीकार भाव ठेवून तटस्थ राहायचे. नकारात्मकतेच्या अधीन व्हायचे नाही, त्यांना केवळ येताना आणि जाताना पाहायचे. त्या येतात तशाच जातातही. ही अवेअरनेस, ही जागरूकता आता मला खूप गहन असे ज्ञान देत आहे, मला परिपक्व बनवत आहे. मी माझ्या मनातील नकारात्मकतेतून उद्भवणाऱ्या सर्वच आव्हानांना, चॅलेंजना स्वीकारत आहे आणि असे करण्याने मी स्वतःला स्ट्रॉंग बनवत आहे, मजबूत बनवत आहे.
मी नकारात्मकतेच्या अधीन न होता माझा आत्मविश्वास वृद्धिंगत करत आहे, वाढवत आहे. मला ही देखील जाणीव आहे की आता मला कोणीच थांबवू शकत नाही, अडवू शकत नाही. कुठल्याही प्रकारचे अडथळे किंवा अडचणी माझ्या मार्गात व्यत्यय आणू शकत नाही. स्वतःला शांत करण्याच्या मार्गात आणि स्वतःला जाणून घेण्याच्या प्रवासात कोणतंही विघ्न मी येऊ देत नाही, कारण मी सजग आणि सावध आहे, स्वीकार भावाने समर्पित आहे. आणि याच्यामुळे मी या प्रवासात खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी शिकत आहे आणि स्वतःला निगेटिव्ह थॉट्सपासून डिसेन्सिटाईज करत आहे. आता खरे तर मी एका योद्ध्याप्रमाणे स्वतःला पाहत आहे. एक शक्तिशाली आणि सजग व्यक्ती, सफल व्यक्ती म्हणून स्वतःकडे पाहत आहे आणि तसेच अनुभवत आहे. मला हेही लक्षात येत आहे की मी अंतरंगातून आधीपासूनच संपूर्ण शक्तिशाली आणि परिपूर्ण आहे. माझ्यात प्रचंड क्षमता आहे आणि या अफर्मेशनच्या माध्यमातून मी आता आणखीनच स्वच्छपणे क्लिअरली पाहत आहे. या अफर्मेशन्समुळेच मला ही जाणीव होत आहे की मी आधीपासूनच किती ताकदवान आहे, किती शक्तिशाली आहे. माझ्या अंतरंगातच ही शक्ती दडलेली आहे स्वतःला हील करण्याची, स्वतःला सुदृढ करण्याची आणि शांत ठेवण्याची, स्वतः पूर्ण बलवान आणि सकारात्मक असण्याची. मला ही देखील जाणीव झाली आहे की मी आधीपासूनच सेफ आहे, सुरक्षित आहे आणि शांत आहे. ही शक्ती, ही क्षमता माझ्यामध्ये जन्मजात उपजत आहे, माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा मुख्य भाग आहे. त्याच्या सहाय्याने मी या संवेदनांना आणि भावनांना माझ्यावर हावी होऊ देत नाही. यांना लेट गो करून टाकतो, बाहेर जाऊन देतो, मुक्त करतो. या ज्या संवेदना, भावना, एन्झायटी, बेचैनी, चिंता आहेत, ज्यांना मी पकडून ठेवलं होतं, ज्यांच्या जाळ्यात मी पुरता अडकून गेलो होतो, त्यांना मी आता सोडून देत आहे, मुक्त करत आहे आणि त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संघर्ष किंवा प्रतिक्रिया करण्यापासून स्वतःला थांबवत आहे, स्थिर, सजग आणि सावध करत आहे. मला हे जाणवत आहे की मी अगदी सहजपणे स्वतःला शांत करत आहे. माझी जी सेल्फ आहे, जी हायर सेल्फ आहे, अवचेतन मन आहे, जे सर्व काही जाणत आहे, ज्याला सर्व काही माहीत आहे, आता होत असलेला माझ्यातील बदल, परिवर्तन हे त्याला आधीपासूनच माहीत आहे. ते देखील मी आता क्लिअरली अनुभवत आहे, प्रत्यक्षात पाहत आहे. या विचारांशी आणि भावनांशी मी माझा ताळमेळ बसवला आहे, अतूट अशी वायरिंग केली आहे. आता मला कोणाकडेच दाद मागण्याची गरज नाही, कोणालाही काही विचारण्याची गरज नाही, कोणाकडूनही कसलाही रिॲश्युरन्स घेण्याची मला मुळीच गरज वाटत नाही. कोणाच्याही रिॲश्युरन्सने, सल्ल्याने, विचाराने, सहानुभूतीने, सांत्वनेने माझं कल्याण होणार नाही. मी स्वतःच माझं स्वतःचं योग्य कल्याण करू शकतो, स्वतःला हील करू शकतो, स्वतःला सकारात्मक बनवू शकतो. मला माहीत आहे की मी सेफ आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे, शांत आहे आणि मी या बॉडीली फिलिंग्सच्या प्रती आणि फिजिकल सेन्सेशन्सच्या प्रती स्वतःला सरेंडर करत आहे. न कुठली प्रतिक्रिया करता, न कुठली रिॲक्शन देता. मी केवळ साक्षी आहे, तटस्थ आहे, सजग आहे, सावध आहे, शांत आहे. आजपासूनच आणि आत्तापासूनच मी या अफर्मेशन्सना एक असे माध्यम बनवत आहे की तेच मला या असह्य वेदनांपासून आणि भयावह भावनांपासून नेहमी सतर्क आणि सावध ठेवत राहतील. मला शांत आणि निर्भय बनवत आहेत. आणि ह्याच अफर्मेशन्स मला आता ही देखील जाणीव करून देत आहेत की मी माझ्या आत जे भयानक आवाज, जे भयानक विचार अनुभव करत असतो, त्यांना मी आयडेंटिफाय करण्याची किंवा अटॅच करण्याची मुळीच गरज नाही. त्यांना खूप सिरियसली घेण्याची गरज नाही आहे. ह्या ज्या भयानक भावना आहेत किंवा भयावह विचार आहेत, ते सत्य नसून
केवळ भास आहेत, माझ्या मनाच्या स्वयंचलित कल्पना आहेत. त्यांना अटॅच होण्यापासून आणि त्यांना प्रतिकार करण्यापासून मी स्वतःला थांबवत आहे. या भावनांपासून स्वतःला मुक्त करत आहे. या अफर्मेशन्स मला असे करण्यास मदतनीस म्हणून सिद्ध होत आहेत. मी स्वतःवर प्रेम करत आहे आणि क्षणाक्षणाला मला तसे जाणवत आहे की मी एक अशी व्यक्ती आहे जिला या अनिश्चिततेच्या प्रती घाबरण्याची काहीच गरज नाही. येणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर मी स्वतःला शांत करत आहे आणि स्वतःला एक अशा आत्मविश्वासाने भरतो की मला हे जाणण्याची गरजच नाही की मला हे काय आणि का होत आहे. या भावना, या संवेदना मला का इतक्या घाबरवतात, का इतक्या अस्वस्थ करतात. या विचारांमध्ये मला आता मुळीच अडकायचे नाही. मी आता या बॉडीली फिलिंग्स आणि फिजिकल सेन्सेशनच्या प्रती तसूभरही हवालदिल होत नाही, अस्वस्थ होत नाही. आणि म्हणूनच यांना प्रतिक्रिया देण्याची मला मुळीच गरज वाटत नाही आहे. कारण मी आता हे उत्तम प्रकारे जाणत आहे, आत्मसात केले आहे की हा काही आजार नाही, चिंता करण्याची अशी कुठलीच घटना नाही आहे. हा असा कोणताच महत्त्वाचा विषय नाही की मला तो पूर्ण समजलाच पाहिजे. हे जे भय आहे, ही जी चिंता आहे, त्याचाच मी आता पूर्णपणे त्याग करत आहे. ह्या भीतीला, या चिंतांना मी मुक्त करत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासागणिक मला हे सहज शक्य होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्यातील भय, चिंता, दूषित घटक, अस्वस्थता आणि एन्झायटी सहजपणे बाहेर निघून जात आहे. या सर्वांच्या जाळ्यातून मुक्त आहे आणि माझ्यात केवळ एक ऊर्जा, एक उत्साह निर्माण झाल्याचा आणि आधीपासूनच असल्याचा अनुभव करत आहे. स्वतःसाठी एक इन्स्पिरेशन शोधत आहे. मी माझ्या या कंडिशनवर विजय मिळवत आहे. मी या एन्झायटीच्या विळख्यातून मुक्त होत आहे. मी एक वॉरियर, एक शूरवीर योद्धा म्हणून स्वतःला पाहत आहे, जाणत आहे. आणि हे मला खूपच शक्तिशाली आणि बलाढ्य असल्याचे सिद्ध करत आहेत. हे सर्व सध्या माझ्या जीवनात या क्षणाला घडत आहे. म्हणून मी या महाशक्तींचे आभार मानत आहे. धन्यवाद नैसर्गिक शक्ती, धन्यवाद वैश्विक शक्ती, धन्यवाद उपचारक शक्ती, धन्यवाद हिलिंग पॉवर, धन्यवाद कॉस्मिक एनर्जी. माझ्या अचेतन मनाचे आभार, माझ्या चेतन मनाचे आभार, माझ्या शरीराचे आभार, माझ्या मनाचे आभार, माझ्या चित्ताचे आभार, माझ्यातील अपार चैतन्याचे आभार, माझ्यातील शांतीचे, सजगतेचे, सावधतेचे, अपार बुद्धिमत्तेचे आभार. मी आता 1 ते 5 अंक उलट क्रमाने मोजणार आहे. जेव्हा मी 0 म्हणेल त्यावेळी तुम्ही तुमचे डोळे उघडायचे आहेत. मी अंक मोजत आहे. मी अंक मोजायला सुरुवात करत आहे. 5 4 3 2 1 आणि 0. डोळे उघडायचे आहेत. तुमच्या आसपास अवतीभोवती नजर फिरवा. हातापायांची हळूहळू हालचाल करा. बाह्य जग आता शांत चित्ताने पहा, अनुभव घ्या. जे जे बदल तुम्हाला तुमच्या आत झालेले जाणवत आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा, त्यांना अनुभव करा आणि हे परिवर्तन, हा बदल याचा स्वीकार करा. आणि स्वतःला हे सांगा की माझी ही जी एन्झायटी आहे, बैचेनी आहे, यापेक्षा मी खूप मोठा आहे, खूप मोठी आहे, यांच्या खूपच वरचढ आहे. ही एन्झायटी, ही भीती, ह्या भावना, ह्या संवेदना माझ्यापुढे अतिशय गौण आहेत, शक्तिहीन आहेत, क्षुल्लक आहेत. मी मात्र शक्तिशाली, शांत आणि संयमित आहे असे सारखे सारखे स्वतःला सांगायचे आहे, बोलत राहायचे आहे. माझे जीवन माझ्या एन्झायटीपेक्षा खूप मोठे आहे. माझे अस्तित्व, माझे जीवन, माझ्यातील आनंद, खुशी, माझी स्वप्ने, माझे विचार, माझे ध्येय, माझे जबाबदाऱ्या, ह्या सर्व या एन्झायटीपेक्षा खूप मोठे आहेत. मी एक महान जीवन जगत आहे आणि ही एन्झायटी माझ्या जीवनातील एक अल्पसा हिस्सा आहे, एक अगदी छोटासा भाग आहे. आणि ही
एन्झायटी आता मला डिफाईन करत नाही. मी आता स्वतःला या एन्झायटीच्या विळख्यातून मुक्त झाल्याचे आयडेंटिफाय करत आहे. आत्तापासूनच मी आता एक असे जीवन जगणार आहे ज्यात मी स्वतःला एन्झायटीमधून मुक्त करत राहीन. हळूहळू तिच्या विळख्यातून बाहेर पडत राहीन. मी कधीच तिच्या अधीन होणार नाही. तिचा विक्टीम बनून राहू शकत नाही, राहू इच्छित नाही आणि राहणारही नाही. मी हिच्यापासून मुक्त होणे स्वीकारत आहे. मी यातून बाहेर पडणे स्वीकारत आहे. मी आता स्वतःला एक अशा प्रवासाला सुरुवात करत आहे की ज्यात मी एन्झायटीपासून मुक्त असेन. ह्या ज्या फिजिकल सेन्सेशन्स आहेत, बॉडीली फिलिंग्स आहेत, त्यांच्याबरोबर जो माझा संघर्ष आहे त्याचा मी त्याग करत आहे. त्यांना प्रतिकार करणे किंवा त्यांना प्रतिक्रिया देणे मी थांबवत आहे. खरं तर मी आता यावर विजय प्राप्त करण्यास पूर्णपणे तत्पर आहे. आता हा जो अनुभव आहे, ही जी फिलिंग्स आहे, यांना जास्तीत जास्त फील करा, अनुभवा आणि स्वतःला बदललेले पहा. स्वतःमधील परिवर्तन अनुभवत राहा. तुम्ही या क्षणाला पूर्णपणे बदललेले आहात. तुमच्यात संपूर्ण परिवर्तन घडलेले आहे आणि हे असेच कायमस्वरूपी टिकविण्यासाठी हे अफर्मेशन्स रेग्युलरली ऐकत राहा, प्रॅक्टिस करत राहा, वारंवार हे ऐकत राहा. तुमची ध्येय, तुमची स्वप्ने तुम्हाला हवी तशी पूर्ण करण्यासाठी हे अफर्मेशन्स तुम्हाला मदत करत राहतील. धन्यवाद.